सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये भर टाकणारा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचं पटांगणाचे जे काम आहे सध्या तिथे जोरदार सुरू असताना पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर लक्षात येत की इकडे JCBच्या सहाय्याने इथे जमीन जी आहे ती लेवल करताना पाहायला मिळतं आणि सिंधुदुर्गातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी मच्छीमार असतील, आंबा बागायतदार असतील, काजू असतील व्यापारी यांचं किंवा भात विक्रेते असतील, भात धान्य शेतकरी करणारे जे आहेत यांचे या ठिकाणी यांना एक वाव मिळणार आहे आणि या ठिकाणी बाजाराला म्हणजे एक मार्केट म्हणजे उभं करून दिलं जाणार आहे अशी व्यवस्था इथले पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ही संकल्पना उभी राहते। पण मात्र याचा खास जो पाठपुरावा जो आहे तो आपल्यासोबत आपले तुळशीदास राव राणे करताना पाहायला मिळतात। काय सांगाल, कशी संकल्पना उभी राहील आणि तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा करता यासाठी? विशेषतः आधी पहिलं तुम्हाला बाजार मार्केट आवारासाठी आपण बाईट घेताना मला महत्त्वाचं माझं सांगावं लागतं आहे ते म्हणजे माझं भाग्य मी समजतो की माझ्या कारकिर्दीत हे इथली सिंधुदुर्गाची एक बाजार मार्केट आवार मुख्य मार्केट आवार उभं राहतं आहे हे माझं भाग्य मी समजतो। परंतु ह्याला जर ह्या संकल्पनेला जर मूळ कोण असेल तर आपल्या ह्या जिल्ह्याचे महापुरुष आणि कर्तबगार एक लोकनेते माननीय नारायण राणेसाहेब माजी मुख्यमंत्री आणि आताचे सध्याचे खासदार आणि त्यानंतर ह्या संकल्पनेला दुजोरा देणारे ह्या जिल्ह्याचे तरुण तडफदार आमदार आमचे माननीय नितेश राणेसाहेब यांनी सर्वप्रथम ज्यावेळी मला ह्या बाजार समितीच्या सभापतीपदी माझी नियुक्ती केली त्यानंतर आमची एक संयुक्त बैठक झाली आणि त्या ठिकाणी मला सर्वप्रथम कुठल्याही परिस्थितीत मी सांगितलं बाजार मार्केट यार्ड नसेल तर आपला बाजार ह्या शेतकऱ्यांच्या सिंधुदुर्गातल्या मालाला उत्पादित होणाऱ्या मालाला चांगला भाव मिळणार नाही। लोकांचा जो माल आहे तो अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचा आहे। आपल्याकडे काजू, आंबा, मासे आणि नारळ, सुपारी इतर आणि लाकूड खैर असतील, बांबू असेल तर ह्या सर्व कोंबडी अंडी असतील तर ह्या सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांच्या जर त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे तर आपल्याला मार्केट यार्ड उभं राहिलं पाहिजे। मार्केट यार्ड उभं राहिलं तरच आपल्याकडे बाहेरचे व्यापारी येतील, चांगला दर देतील आणि शेतकऱ्याची आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये निर्माण होईल। किती एकरमध्ये हे कृषी उत्पन्न बाजार समिती हा सगळं एरिया आहे आणि काय सांगाल एकंदरीत? कसं आहे, ही जमीन अगोदर आपल्याकडे बाजार समितीकडे उपलब्ध नसल्याने सर्वप्रथम आम्ही माननीय आमच्या ह्या मतदारसंघाचे त्यावेळेच्या म्हणजे आमदाराने आताचे विद्यमान आमचे पालकमंत्री माननीय नितेश राणेसाहेब यांना आम्ही एक निवेदन सादर केलं की साहेब जमीन उपलब्ध होणे आवश्यक आहे। त्यावेळी राणेसाहेबांनी पत्र घेऊन ते पत्र पणन मंत्री आणि महाराष्ट्राचे पणन मंत्री आणि त्याच्यावर रिकमेंडेशन मुख्यमंत्र्यांची घेऊन तात्काळ जमिनीचा शोध शासकीय कुठे जमीन आहे का याचं पत्र डायरेक्ट कलेक्टरना पणन संचालकांमार्फत आलं आणि त्यानंतर त्याची शोध मोहीम झाली। परंतु ह्या भागामध्ये नांदगाव परिसरामध्ये कुठेही शासकीय जमीन एक 10-20 गुंठ्याच्या वर कुठेही अवेलेबल नाही आणि त्यानंतर तहसीलदार आणि प्रांत यांनी अहवाल सादर कलेक्टरला केल्यानंतर त्याने परत पणन मंडळ संचालकांकडे शासनाकडे तसा प्रस्ताव अशी जमीन कुठेही उपलब्ध नाही। त्यावेळी त्याची माहिती माननीय आमचे आताचे पालकमंत्री यांनी करून घेतल्यानंतर मला एक मीटिंग मी आणि मनीष दळवी बँक अध्यक्ष यांची एक संयुक्त बैठक घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला नांदगाव रेल्वे स्टेशनजवळच आपण ही जमीन तुम्ही बघा, प्रायव्हेट बघा। त्यावेळी आपल्याला मी सांगितलं साहेब आपल्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही पैशाची काही चिंता करू नका, आपण पैसे ते उभे करू। तर त्यावेळी लगेच आपण मी शोध मोहीम चालू केली असता एक जमीन चांगल्यापैकी बऱ्यापैकी एकदम रेल्वे स्टेशनच्या मला वाटतं एक 40 मीटरच्या अंतरावर लागून अशी जमीन एक 12.5 एकर असल्याचं मला समजलं
त्यानंतर मी त्या माणसाची गाठ घेतली आणि ही जमीन आम्ही 12.5 एकर खरेदी करताना पैशाचा जो काय आम्हाला निर्माण झालेला अभाव तो मी राणेसाहेबांना सांगितलं. त्यांनी लगेच तिथल्या तिथे मनीष दळवींना सांगितलं आपण बँकेकडून यांना लागणारे पैसे आपण त्यांना द्यायचे. तर एकूण कॉस्ट होती त्याची 1,75,000 1,75,000. तर ते त्याने म्हणले ताबडतोब कर्जाचा प्रस्ताव करा आणि तसा प्रस्ताव करून ताबडतोब मनीष दळवींनी त्या राणेसाहेबांच्या सूचनेनुसार 15 दिवसात आम्हाला पैसे देण्याची व्यवस्था केली. बाजार समितीने तात्काळ त्याची खरेदी करून 7/12 आपल्या आज नावावर करून घेतलेला आहे आणि त्यामुळे मुळातला जो जमिनीचा प्रश्न होता तो सुटल्यामुळे आत्ता आम्ही ह्या जागेवर बाकीच्या इमारती ज्या सुखसोयी ज्या पाहिजे बाजार समितीमध्ये त्या करण्याच्या बाबतीत प्लॅन एस्टिमेट जे करावं लागतं ते प्लॅन एस्टिमेट आम्ही रितसर आमचे आर्किटेक्ट योगेश सावंत यांच्याकडून 2-3 आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या बाजार समित्या प्रत्यक्ष त्यांना भेट देऊन येऊन त्या धर्तीवर आपण कशी करायची हे सगळे पाहणी करून आणि त्याचं मॉडेल कसं करावं याचं हे करून आम्ही एस्टिमेट प्लॅन केलं. प्लॅन झालं ते प्लॅन मंजूर करून आम्ही पणन मंत्र्यांकडनं मंजूर करून घेतलं. त्याचं एस्टिमेट प्लॅन 66 कोटीचं आहे. सिंधुरत्नाचे अध्यक्ष माननीय त्यावेळेचे मंत्री महोदय दीपक केसरकर भाई आणि त्यांना पत्र तात्काळ म्हटलं तुम्ही द्या. तर त्यांच्याकडे तसं पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर त्यांनी 4,22,00,000 रुपये ह्या बाजार समितीला त्याने आपल्या सिंधुरत्न योजनेमधून मंजूर करून दिले. त्यानंतर त्याची प्रोसिजर परत करावी लागते. ती संपूर्ण प्रोसिजर करून पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं त्याला मंजुरी परत घेऊन त्याचं टेंडर प्रोसेस बाजार समितीच्या आणि कायद्याच्या चाकोरीत राहून संपूर्ण टेंडर प्रोसेस केलं. नांदगाव रेल्वे स्टेशन हे बाजूलाच आहे आणि याचा रोरो जी सेवा सुरू होणार आहे त्याचा फायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला कशा प्रकारे होणार आहे, शेतकऱ्यांना कसा होणार? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे आहे ते सुपीक डोकं असणारे आमचे नेते नारायण राणेसाहेब आणि नितेश राणेसाहेब यांनी त्यांना कल्पना होती की इथे नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ रोरो आहे आणि त्याचा भविष्यात हा जो आपला माल आहे आंबा असेल, काजू असेल, बांबू असेल, धान असेल, मासे असतील हे एक्सपोर्ट होतात. मग एक्सपोर्ट जर करायचे असतील तर त्याला रोरोची आवश्यकता आहे, वाहतूक आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना प्लॅन इथलं रोरो माहीत होता. त्यामुळे इथेच जागा त्यांनी ती निवडली आणि रोरो असल्यामुळेच ही जागा इथे आम्ही घेतलेली आहे. हे साहेबांनी मुद्दामच ते सांगितलं तिथे रोरो असल्यामुळे ते तिथेच जमीन बघा. आणि याचा ज्या आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा हे आता नव्यानं होते सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला? एक लक्षात ठेवा, सिंधुदुर्गातला शेतकरी आज तसा बघलात तर जे काय त्याचे उत्पादित माल असेल पिकवलेलं, काजू असतील, आंबा असेल तो वाशीला जातो आणि काजू असेल ते इथले व्यापारी खरेदी करतात. परंतु त्याला रीतसर याच्यावर त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं तसं नाही. जे शेतकऱ्यांना किती त्याचा बाजारभाव दर दिवशी दिला जातो, काय जातो ह्याचं कुठेही लिखित नसल्यामुळे बाजार मार्केट यार्ड झाल्यानंतर इथे ते सगळे सोपस्कार दर दिवशीचे बाजारभाव हे बाजार समितीच्या अनुमतीने आणि पणन मंडळाच्या अनुमतीने ठरणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आवक वाढली तर थोडे कमी जास्त होतील. परंतु ही खरेदी जर इथे झाली शेतकऱ्यांच्या मालाची तर त्यांना चांगला दर मिळेल आणि व्यापारी आणि म्हणजे तुमचे एक्सपोर्टर हे इथे येतील आणि ते डायरेक्ट माल खरेदी केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि आता इथले जे आपले स्थानिक व्यापारी आहेत ते तेवढासा माल म्हणण्यासारखा जो दर आहे तसा दिला जात नाही. ते आपला प्रत्येकजण एक व्यापारी, दुसरा व्यापारी, परत आणि तिसरा, परत प्रोसेसिंगवाला असे हे सगळे असतात. तर इथून ह्या डायरेक्ट. आणि दुसरं कसं आहे उद्या काजू जो उत्पादित माल आपल्याकडे आज 1,00,000 मेट्रिक टन काजू आपल्या सिंधुदुर्गात होतो. तो काजू जर बाजार समितीला
तारण योजना आहे. शेतकऱ्यांचा माल म्हणून आमचं गोडाऊन आम्ही मोठं धरले आणि त्या काजू तारण योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला. तर समजा पहिल्या सुरुवातीला तिला 100 रुपये आपण किलोला देणार, उर्वरित जादा जरी येईल त्यावेळी बाजार समिती तो माल ज्यावेळी प्रोसेसिंग युनिट किंवा कोणाला आवश्यक इथल्या सिंधुदुर्गातल्या प्रोसेसिंग युनिटला पाहिजे त्यावेळी तो दिला जाईल, त्याला दर चांगला मिळेल, त्यावेळी तो त्या गोडाऊनमधून त्या नावावर ज्याच्या असेल शेतकऱ्याच्या त्यावेळी तो विकला जाईल आणि त्याचे पैसे रिफंड त्यावेळी ते दिले जातील. काका, शेवटचा प्रश्न, 11 तारीखला या जागेचं भूमिपूजन होणार आहे. कोण नेते अपेक्षित आहेत येणार आहे त्या कार्यक्रमाला? एक लक्षात ठेवा, आत्ता उद्याच्या कार्यक्रमाला आम्ही कार्यक्रम पत्रिका छापून झालेली आहे आणि नियोजनही ठरलेलं आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमच्या जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि कर्तबगार इथला महापुरुष आहे ते माननीय राणेसाहेब, ज्याने ह्या जिल्ह्याचा सगळा कायापालट केला आहे आणि त्यांच्यावर लोकांचं सगळ्या इथल्या जनतेचं अफाट प्रेम आहे, विश्वास आहे आणि त्यामुळे आत्ता त्यांच्या उद्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्तेसुद्धा हे भूमिपूजन होणार आहे. परंतु पणन मंत्री महाराष्ट्र राज्याचे जयकुमार रावल हे ह्या कार्यक्रमाचे त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होईल आणि दोघांच्या संयुक्तिक आणि प्रमुख अतिथी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे ह्या कार्यक्रमाचे सर्व हे ते प्रमुख अतिथी असतील आणि त्या व्यतिरिक्त इथे आपले जिल्ह्याचे माजी मंत्री दीपकभाई केसरकर आणि सिंधुरत्नचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला मदत केली ते इथले कुडाळ सावंतवाडी दोडामार्गचे आणि वेंगुर्ल्याचे आमदार दीपकभाई केसरकर आणि कुडाळ मालवणचे आमदार आमचे निलेश राणेसाहेब हे प्रामुख्याने आणि ते उपस्थित असणार. त्याशिवाय इथे मी नावं दिलेली आहेत बरेच जणांची, ते आपल्याला मी सांगतो की आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या बाजार समितीला ज्या बँकेने कर्ज दिलं इतकं म्हणजे काही तारण न घेता, तारण फक्त जमीन आहे ती आम्ही ठेवून त्यांच्याकडनं एवढं कर्ज घेतलं आहे, ते बँकेचे अध्यक्ष आणि ते सगळे संचालक काय त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो, कारण जमीनच नसती तर आपण काही करू शकलो नसतो. तर ते झाल्यामुळेच हे सगळं होतं आहे असं माझं ठाम मत आहे. आणि ह्या भूमिपूजनाला येणाऱ्या सर्व जे काय आमचे बाकीचे अधिकारी आहेत, पणन संचालक असतील, मंडळाचे कार्यकारी अधिकारी असतील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, CO असतील, SP असतील, तुमच्या बाकीचे प्रांत कृषी अधिकारी, DDR वगैरे सगळे इथले जे स्थानिक पातळीवरचे जिल्ह्याचे जेवढे प्रमुख अधिकारी आहेत ते सगळे उपस्थित या कार्यक्रमाला असतील. त्याशिवाय पणनची सर्व मंडळी, पणन संचालक ऑफिसची त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. पणनचे रसाळसाहेब आहेत आणि पणन मंडळीचे कोकरे साहेब आहेत, ते सुद्धा ह्या प्रामुख्याने कार्यक्रमाला सगळे अगदी उपस्थित आदल्या दिवशीच राहतील असं मला वाटतं. आणि हा उद्याचा जो काही कार्यक्रम आहे तो सिंधुदुर्गात असा होईल की राणेसाहेबांचं नाव जसं त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली ते हे अतिशय महत्त्वाचं काम जे शेतकऱ्यांची आर्थिक सुबकता आणि आर्थिक स्थिती, आर्थिक एक धोरण बदलणारं असणार आहे. त्यामुळे ह्याच्यावर जास्त लक्ष देऊन ते आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं अनुकरण करूनसुद्धा आणि परत त्यांचे आदेश पाळून आम्ही काम करत आहोत. एक बाजार समितीचा सभापती म्हणून मी आणि माझे संचालक आणि माझे कर्मचारी अगदी चांगल्या हिरिरीने सगळे काम करत आहेत. उद्याचा कार्यक्रम उत्कृष्ट होईल म्हणून मी दुसरं एक आव्हान करणार आहे, कोणाला इथल्या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या सर्व सरपंच आणि ते ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य आणि ह्या जिल्ह्यातले सर्व सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, व्यापारी, अडते आणि तुमचे आंबा बागायतदार, काजू बागायतदार काय त्यांच्या संस्था, मच्छी संस्था जो संस्था आहेत, इतर कृषी संस्था असतील
आणि जनते जे काय बाकी इतर शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा इथे ह्या उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तिथला आनंदसुद्धा घ्यावा आणि पुढे जो काय एक आपल्या जिल्ह्यासाठी भल्यासाठी जो हा मोठा प्रोजेक्ट तयार होतो आहे त्याच्यासाठी सहभागी व्हावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यांना मी हे आव्हानही करीत आहे की 11 तारखेला 9 वाजता आपण इथे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि ह्या सोहळ्यातला सोहळा एक चांगल्या होणार आहे म्हणून तुमच्या उपस्थितीतही लोकांच्या जनतेच्या आणि साहेबांच्या हस्ते होणार आहे तो तुमच्या सगळ्यांच्या उपस्थित होऊ दे असे त्यांना मी विनंती करतो. नक्कीच जर आपण हे पाहिलं तर आपण हा डेमो आहे हे फलकामध्ये लावलेलं आपण पाहू शकतो. कशा प्रकारे ही रचना असणार ही त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये भर टाकणार हे कृषी उत्पन्न बाजार समिती जे काम सध्या सुरू आहे ते नक्कीच सिंधुदुर्गाच्या आर्थिक बळकटीला बळ देणारं ठरणार आहे. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.